माझे नाव अरुण आहे. मी एका अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून नोकरीवर होतो. ही गोष्ट महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीच्या अगोदरची आहे. मला निवडणूक आयोगाच्या 15 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पुण्याला बोलावले होते. या प्रशिक्षणात EVM मशीन कसे ऑपरेट करावे, त्यात तांत्रिक बिघाड आल्यास तो कसा दुरुस्त करावा, व्हायलेट पेपर कसा चेक करावा, असे प्रश्न अनेक सोडून सांगणार होतो. त्यामुळे या प्रशिक्षणासाठी मी आज संध्याकाळी पुण्यासाठी रवाना होणार होतो. पुण्याला माझा जिवलग मित्र संजय मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत होता. शाळेत असताना आम्ही एकाच बेंचवर बसायचो. तो अगोदरपासूनच हुशार असल्याने त्याने इंजिनिअरिंगकडे कल घेतला आणि आता चांगल्या पदावर नोकरी करत होता. त्याला पगारही भरपूर होता. पुण्यात त्याचे स्वतःचे घर होते. जेव्हा तो कंपनीतून सुट्टी घ्यायचा तेव्हा त्याचे माझ्या घरी येणं जाणं सुरूच असे, कारण त्याला फिरायची खूप आवड होती. माझं रिझर्वेशन मी प्रायव्हेट बसनं केलं होतं. संध्याकाळी 7 वाजता माझी बस संभाजीनगरहून पुण्यासाठी रवाना झाली आणि सकाळी 6 वाजता मी पुण्याला वारजे स्टॉपवर येऊन पोचलो. मला घेण्यासाठी तो येणारच होता, म्हणून मी त्याची वाट पाहत समोरच्या स्टॉलवर जाऊन बसलो. 15-20 मिनिटे वाट पाहिल्यानंतर संजय त्या ठिकाणी गाडी घेऊन आला. माझे त्याच्या घरी पहिल्यांदाच आगमन होणार होते. मला त्या ठिकाणी बसलेलं पाहून संजय गाडीतून बाहेर आला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली, कारण खूप दिवसांनी आम्ही दोघे मित्र भेटलो होतो. माझी बॅग त्याने हातात घेतली आणि मला गाडीत सन्मानाने बसवले व आम्ही त्याच्या घराकडे रवाना झालो. तेव्हा संजय मला म्हणाला, "अरे अरुण, प्रशिक्षण कधीपासून सुरू होणार आहे?" त्यावर मी म्हणालो, "उद्या सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे प्रशिक्षण कॅम्प एरियात आहे." मग मी त्याला विचारले, "काय म्हणतोस, तुझी नोकरी कशी चालली आहे?" तो म्हणाला, "प्रायव्हेट कंपनीत काम भरपूर असते रे. जितकं काम तितकाच पगार, पण अगदी व्यवस्थित सुरू आहे. तुझ्यासारखं थोडं का होईना, पण सुट्टीवर असल्यावरही सरकार तुम्हाला पगार देतच. शिक्षकांचं कसं मस्त असतं, स्वतःही ज्ञान घ्या आणि दुसऱ्यालाही द्या." मग मी त्याला त्याच्या बायकोबद्दल विचारले, "अरे संजय, वहिनी कशा आहेत? नोकरी करतात की घरीच असतात?" तेव्हा संजय म्हणाला, "घरीच असते, पण काही प्रॉब्लेम नाही. तिने 2-3 ठिकाणी आपला बायोडाटा पाठवला आहे. अजून उत्तर आलेलं नाही, पण तिचीही नोकरी करण्याची खूप इच्छा आहे." आमच्या गप्पा चालू असताना केव्हा आम्ही त्याच्या घराजवळ आलो ते मलाही कळलं नाही. मी पुण्याला संजयच्या घरी पहिल्यांदाच आलो होतो. त्याच्या लग्नाच्या वेळी मला येता आलं नव्हतं. त्याच्या बायकोची आणि माझी पहिलीच भेट होणार होती. संजयने लव्ह मॅरेज केलं होतं. त्याच्या सासरची माणसेही धनाढ्य होती, म्हणून पुण्यात त्याच्या सासऱ्याने त्याला 2 बेडरूमचे स्वतंत्र घर भेट म्हणून दिलं होतं. जेव्हा मी घराच्या पार्किंग स्लॉटमध्ये येऊन बसलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी हक्काबक्क झालो, कारण एवढा मोठा लॉन आणि त्यात एक भला मोठा स्विमिंग पूल. हे सर्व पाहून मी संजयला म्हणालो, "यार संजय, घर फार छान आहे. तू सगळ्या सुखसुविधा करून ठेवल्या आहेत." माझं बोलणं ऐकून संजयने दाराची बेल वाजवली. दार उघडल्यावर संजयच्या बायकोचा सुंदर चेहरा मला दिसला. जणू आत्ताच ब्युटी पार्लरमधून फेशियल करून आली असावी अशी ती दिसत होती. एवढे निखळ व स्वच्छ सुंदर रूप मी पहिल्यांदाच एखाद्या स्त्रीचे सकाळी सकाळी पाहिले होते. संजयच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. लग्नानंतर संजय तर टरबुजासारखा झाला होता, पण त्याची बायको जणू एखाद्या योगा क्लासमध्ये जाऊन आपल्या शरीराला मेंटेन व्यवस्थित ठेवून होती. संजयने माझी ओळख करून दिली. तो तिला म्हणाले, "सोनाली, हा माझा मित्र अरुण, शाळेत शिक्षक आहे. मी काल रात्री याच्याबद्दलच सांगितले होते." मग संजय माझ्याकडे पाहून म्हणाला, "अरुण, ही माझी बायको सोनाली." मी त्यांच्याकडे पाहून "नमस्ते भाभी" म्हणालो. त्यावर भाभी मला म्हणाल्या, "चला अरुण भाऊसाहेब, घरात या. प्रवासात काही त्रास तर नाही झाला ना?" मी म्हणालो, "प्रवास चांगला होता भाभी, काही त्रास नाही झाला." तेव्हा भाभी म्हणाल्या, "बसा इथे, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते." भाभींचा आवाजही अगदी गोड होता. भाभी नाईट ड्रेसवर होत्या. जेव्हा भाभी मला पाणी देण्यासाठी खाली वाकल्या तेव्हा माझे लक्ष त्यांच्या ड्रेसच्या डिझाईनमधील आतील कपड्यांकडे गेले. ते त्यांच्या रूपाला मॅचिंग असल्यामुळे त्या फार सुंदर दिसत होत्या. आणि भाभी संजयच्या शेजारी न बसता माझ्या शेजारी बसल्या.
कारण मीही सुंदर व उंच होतो. माझ्या दाट केसांमुळे माझे रूप संजयपेक्षा अधिक भाभींच्या नजरेत उठून दिसले होतं. अर्ध्या तासापर्यंत आमच्या तिघांच्या लहानपणापासून ते नोकरी लागेपर्यंतच्या गप्पा रंगल्या होत्या. संजयच्या ऑफिसला निघायची वेळ झाली होती. संजयने मला माझी खोली दाखवली. त्या खोलीत आल्यावर प्रवासाचा ताण कमी करण्यासाठी बेडवर लोळून मी थोडा वेळ विश्रांती घेतली. तोपर्यंत संजय तयार होऊन ऑफिसला रवाना झाला. सकाळचे 10 वाजले होते. माझे डोळे उघडले. झोप चांगली झाली होती. मी अंगणात ड्रॉइंग रूममध्ये आलो आणि समोर पडलेले टाइम्स ऑफ इंडियाचे वृत्तपत्र वाचू लागलो. माझ्या वृत्तपत्राच्या आवाजामुळे भाभी माझ्याजवळ येऊन उभ्या राहिल्या आणि विचारू लागला, जागे झालात? भाऊसाहेबांना चांगली झोप लागली ना? मी म्हणालो, हो भाभी, बसमध्ये पुरेशी झोप झाली. मला तर असे वाटत होते की एखादे लहान मूल समजून झोल्यात मला झोपवत आहेत. रात्रभर ती गाडी हलतच राहते. माझी गोष्ट ऐकून भाभी जोरजोरात हसू लागल्या आणि म्हणाल्या, भाऊसाहेब, शिक्षकांपासून तर देवच वाचो. कशाचा अर्थ कुठे लावाल हे. आणि हसत हसत त्या म्हणाल्या, तुमची तयारी करा, मी तुमच्यासाठी चांगला नाश्ता बनवते. तेव्हा माझे लक्ष लॉनमधील स्विमिंग पूलकडे गेले. मी भाभींना म्हणालो, भाभी, स्विमिंग पूलमध्ये जाऊन अंघोळ करू शकतो का? तेव्हा भाभी म्हणाल्या, पण तुम्हाला पोहता येते का? मी म्हणालो, भाभी, आम्ही गावात लहानपणी नदीत जाऊन पोहायचो. तिथूनच शिकलो. तिथे तर पाण्याचा प्रवाह असायचा. इथे तर पाणी स्थिर आहे, त्यामुळे आणखीन सोपे जाईल. तेव्हा भाभी म्हणाल्या, बघ ना भाऊसाहेब, या घरात येऊन 4 वर्ष झाली. 4 वर्षात तुमच्या मित्राने मला फक्त पाय हलवायला शिकवलं आहे. त्यापुढे मी मोठं काही शिकलं नाही. मलाही पोहायची खूप इच्छा आहे. मी म्हणालो, भाभी, तुम्ही 2 दिवसात चांगल्या प्रकारे पोहायला शिकाल. तेव्हा भाभी म्हणाल्या, तुम्ही शिकवाल का मला? हो भाभी, त्यात काय झालं, मी शिकवेन. असं म्हटल्यावर भाभींना फार आनंद झाला. मी माझ्या खोलीत जाऊन शॉर्ट पॅन्ट घालून बाहेर आलो. भाभी त्यांच्या खोलीत जाऊन स्विमिंग कॉस्च्यूम घालून बाहेर आल्या. मग आम्ही दोघेही स्विमिंग पूलजवळ आलो. मी लगेच एक लांब उडी मारत पाण्यात उडी मारली आणि पोहायला लागलो. भाभी काठावर असलेल्या 4 फूट खोल पाण्यात पाय हलवू लागल्या. मी भाभींजवळ येऊन त्यांना स्विमिंग ट्यूबवर झोपवले आणि हात व पाय सोबत हलवायला सांगितले. मग भाभींनी थोड्या खोल पाण्यात नेले. त्यांना भीती वाटत होती, कारण हात पाय चालवायला खूप ताकद लागत होती. तरी मी भाभींना धीर देत होतो की पाय व हात हलवणे बंद केले तर बुडाल. श्वास तोंडाने न घेता नाक्याने घ्यावा, म्हणजे लवकर पोहता येतं. त्या स्विमिंग पूलची खोली 4, 5, 10 आणि 15 फूट होती. आता आम्ही 15 फूट खोल पाण्यात जाऊन पोहू लागलो. हळूहळू भाभींची भीती कमी होत चालली. भाभींचा हात चालवण्याचा वेग वाढला होता. मीही भाभींच्या सोबत त्यांची ट्यूब धरून पोहत होतो. मी विचारले, भाभी, कसे वाटते आहे? भीती तर नाही वाटत ना? तेव्हा भाभी म्हणाल्या, भाऊसाहेब, मी पहिल्यांदाच एवढ्या खोल पाण्यात आले आहे. पहिल्यांदा भीती वाटली होती, पण आता भीती गेली आहे. मला वाटते की मी आजच पोहायला शिकेन. मी म्हणालो, नाही भाभी, पूर्ण शिकायला अजून 2 दिवस लागतील. आमच्या गप्पा पोहत असतानाच भाभींचा हात माझ्या अशा ठिकाणी जोरात लागला की काही मिनिटे माझा श्वासच थांबला. भाभींना त्या गोष्टीची कल्पना आली होती की त्यांचा हाताचा स्पर्श कोणत्या ठिकाणी झाला होता. म्हणून त्या विचारू लागल्या, भाऊसाहेब, तुम्हाला लागलं तर नाही ना? मी म्हणालो, भाभी, काही लागले नाही. तुम्ही तुमच्या पोहण्यावर लक्ष द्या. 1 तासापर्यंत आम्ही स्विमिंग पूलचा मनसोक्त आनंद घेतला. त्यानंतर आम्ही दोघांना एवढी भूक लागली होती की जेव्हा आम्ही पाण्यातून बाहेर आलो तेव्हा मी लगेच भाभींना म्हणालो, भाभी, लवकर काहीतरी खायला बनवा, खूप भूक लागली आहे. भाभी म्हणाल्या, हो भाऊसाहेब, मलाही खूप भूक लागली आहे. मी आता लगेच नाश्ता बनवते. भाभी असे सांगून लगेच घरात गेल्या. माझ्या डोक्यात भाभींच्या शरीराच्या त्या ठिकाणी झालेल्या स्पर्शाबद्दल आणि त्यांनी व्यवस्थित ठेवलेल्या शरीराबद्दल विचार सुरू झाले. 10-15 मिनिटांनी भाभींचा घरातून आवाज आला, भाऊसाहेब, मी तयार झाले. नाश्ता तयार झाला. मीही घरात जाऊन माझ्या खोलीतून टॉवेल घेतला आणि बाथरूमकडे गेलो. संपूर्ण घरात एकच बाथरूम होता. जेव्हा मी बाथरूममध्ये टॉवेल अडकवण्यासाठी जागा शोधू लागलो तेव्हा माझे लक्ष अचानक अशा ठिकाणी गेले की माझे डोळेच मोठे झाले. त्या ठिकाणी भाभींचा स्विमिंग कॉस्च्यूम आणि काही कपडे अडकवलेले होते. ते त्यांच्या स्किनला मॅचिंग करणारे होते. त्यांच्याकडे पाहून माझे डोके चक्रावून गेले. एवढे महागडे कपडे मी माझ्या बायकोलाही कधी घेतले नव्हते.
माझी बायको दिसायला थोडी सावळी आहे, पण तिच्याकडे पाहून जी भावना मनात यायला हवी ती येत नव्हती. जी भावना संजयच्या बायकोकडे पाहून येत होती. काही वेळ बाथरूममध्ये मी त्याच कपड्यांकडे वारंवार पाहत राहिलो. संजयच्या बायकोकडे माझे आकर्षण वाढू लागले होते. स्वतःची बायको कितीही सुंदर असली तरी माणसाचे मन दुसऱ्याच्या सुंदर बायकोकडे कल घेतच, ही गोष्ट खरी होती. मी बाकी सर्व गोष्टी डोक्यातून काढून अंघोळीकडे लक्ष दिले. अंघोळ करून ताजातवाना होऊन मी नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलजवळील खुर्चीवर येऊन बसलो. भाभी किचनमध्ये काहीतरी करत होत्या. मी त्यांना आवाज दिला, भाभी लवकर ये, खूप भूक लागली आहे. लगेच किचनमधून आवाज आला, अरुण भाऊसाहेब थोडे 2 मिनटं थांबा, पराठा तयार होत आहे. मी म्हणालो, भाभी पराठाच जास्त बनवा. आत्ताच जरा जास्त पराठे खाल्ले तर नंतर जेवायचे मन होणार नाही. उद्या सकाळी जेवण करूया. त्यावर भाभी म्हणाल्या, चालेल भाऊसाहेब, 5 मिनटं थांबा, अर्धे पराठे झाले आहेत, थोडेच बाकी आहेत, दोघे मिळून सोबत जेवूया. 10 मिनिटे वाट पाहिल्यानंतर भाभी कॅसरॉलमध्ये पराठे घेऊन डायनिंग टेबलकडे आल्या आणि सोबत लोणचे व दही आणले. मी भाभींकडे एकटक पाहत होतो, कारण भाभी स्लीवलेस गाऊनमध्ये होत्या. त्यात त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की कोणीही दोनदा नजर खाली करूनही चोरून पाहतच राहील. मी म्हणालो, भाभी प्लीज प्लेटमध्ये लवकर द्या, खूप भूक लागली आहे. जेव्हा भाभी कॅसरॉलमधून पराठे काढत होत्या त्यांच्या सैल बाहीतून माझे लक्ष त्यांच्या आतील भागाकडे जात होते. भाभीने आतील भागात कोणतेच कपडे घातले नव्हते, म्हणून माझे लक्ष वारंवार तिकडे जाऊ लागले. भुकेच्या भरात आम्ही दोघांनी 5-5 पराठे खाल्ले. जेवण करून मी डायरेक्ट सोफ्यावर जाऊन लोळलो. भाभी किचनमधला आवरून माझ्याजवळ सोफ्यावर येऊन बसल्या आणि म्हणाल्या, भाऊसाहेब आयुष्यात एवढं जेवण मी कधीच केलं नव्हतं. पोहायला किती मेहनत लागते ना, आज कळलं. मी भाभींना म्हणालो, भाभी तुमच्या लग्नाला 7 वर्ष झाली, तुम्ही अजून आई का झाला नाही? आणखी किती मजा घ्यायची आहे तुम्हाला? इतर बायकांसारखी तुम्हाला वाटत नाही का आई व्हायचं? तेव्हा भाभी म्हणाल्या, प्रत्येक बाईसारखं मलाही आई व्हायचं आहे, पण खूप डॉक्टरांना दाखवलं, आम्ही दोघांनी चाचण्या करून घेतल्या, पण समस्या कोणाकडे आहे हे अजून डॉक्टरांनाही कळाले नाही, म्हणून सगळे देवावर सोडले आहे. अरुण भाऊसाहेब तुमची किती मुलं आहेत? मी म्हणालो, मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा 6 वर्षाचा आणि धाकटा 4 वर्षाचा. हा माझ्या बायकोचा फोटो आहे, तिचं नाव स्वाती आहे. एवढं सांगून मी म्हणालो, भाभी आता खूप झोप येत आहे. दुपारचे 12 वाजले होते. इतक्यात भाभींच्या मोबाईलवर संजयचा फोन आला. तो म्हणाला, आज रात्री यायला उशीर होईल, माझी मीटिंग आहे, तुम्ही आणि अरुण जेवून घ्या. एवढे बोलून त्याने फोन ठेवला. मग भाभी त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या आणि मी त्याच ठिकाणी सोफ्यावर झोपलो. दुपारी चांगली झोप झाली. संध्याकाळी 5 वाजता माझे व भाभींचे डोळे सोबत उघडले. भाभी आपल्या खोलीतून बाहेर आल्या आणि सरळ माझ्या शेजारी येऊन बसल्या. म्हणाल्या, खूप दिवसांनी चांगली झोप लागली, पूर्ण थकवा गेला. मग भाभी म्हणाल्या, अरुण भाऊसाहेब तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. मी लगेच उठून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. काही वेळातच बाहेर आलो. भाभीने गरमागरम चहा माझ्यासमोर ठेवला. आम्ही दोघांनी चहाचा आनंद घेतला. त्यानंतर भाभी मला त्यांच्या लग्नाची व्हिडिओ क्लिप दाखवण्यासाठी त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. भाभीने कपाटातून पेनड्राईव्ह काढला आणि TV लावला. मग आम्ही दोघे बेडवर बसून लग्नाची व्हिडिओ पाहू लागलो. भाभी माझ्या शेजारी अगदी चिटकून बसल्या होत्या. माझे लक्ष TVकडे कमी, पण भाभीच्या स्लीवलेस गाऊनकडे जास्त होते. मी जेव्हा तिकडे पाहत होतो तेव्हा भाभींची व माझी नजरानजर झाली. मी लगेच मान वळवली आणि TVकडे पाहू लागलो. भाभींना कळाले की मी त्यांच्या कोणत्या ठिकाणी पाहत होतो. भाभींनी लगेच आपले पसरलेले हात शरीराजवळ घेतले आणि त्या TV पाहू लागल्या. आता संध्याकाळचे 7 वाजले होते. भाभी स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये गेल्या. मी तिथेच बसून TVकडे पाहत भाभींची लग्नावेळची सुंदरता निहाळत होतो. त्या फार सुंदर दिसत होत्या. रात्रीचे 10 वाजले होते. संजय कामावरून घरी आला होता. मी तेव्हा खोलीत मोबाईल पाहत होतो. तो फ्रेश होऊन बाहेर आल्यावर त्याने मला आवाज दिला, अरुण चल जेवायला. त्याच्या आवाजावरून मला कळाले की तो घरी आला आहे. खोलीतून बाहेर आल्यावर मी त्याला विचारले, आज खूप उशीर झाला तुला यायला? त्यावर संजय म्हणाला, अरे यार मी बोललो होतो ना तुला, आम्ही प्रायव्हेट कंपनीवाल्यांचं काही नाही, केव्हाही मीटिंग असतात,
त्यामुळे उशीर होतो. आम्ही तिघांनी सोबत जेवण केले. त्यानंतर आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या. संजय ऑफिसमध्ये खूप दमल्यामुळे त्याला झोप येऊ लागली, म्हणून तो त्याच्या बेडरूममध्ये गेला. भाभी काही वेळाने त्यांच्या खोलीत गेल्या. 5 मिनिटांनी माझ्या लक्षात आले की मोबाईलची चार्जिंग फक्त 10% शिल्लक आहे आणि चार्जर मी आणले नव्हते. म्हणून भाभींना आवाज देऊन चार्जर मागूया म्हणून मी त्यांच्या खोलीजवळ आलो. दार उघडं होतं. मी त्यांना आवाज दिला नाही, पण समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. भाभी आपल्या अंगावरून गाऊन काढून नाईट ड्रेस घालत होत्या. ते पाहून माझी चार्जरची इच्छा मनातच राहिली आणि मी त्या ठिकाणाहून परतू लागलो. तेव्हाच भाभी मागे वळाल्या आणि त्यांनी मला जाताना पाहिले. भाभींनी मनातल्या मनात प्रश्न केला, अरुणने मला कपडे बदलताना पाहिले तर नाही ना? मला झोप येत नव्हती, म्हणून मी सोफ्यावर येऊन बसलो. काही वेळाने भाभी माझ्याजवळ येऊन बसल्या. मी भाभींना म्हणालो, झोप येत नाही का तुम्हाला? भाभी म्हणाल्या, नाही, पण मनात एक प्रश्न होता. मी म्हणालो, विचारा ना भाभी, काय झालं? भाभी म्हणाल्या, काही वेळापूर्वी तुम्ही माझ्या खोलीच्या बाहेर उभे होतात का? काही काम होतं का? मी म्हणालो, भाभी, मला मोबाईल चार्ज करायचा होता, म्हणून चार्जर हवा होता. माझा चार्जर आणायला विसरलो होतो, म्हणून तिकडे आलो होतो, पण तेव्हा तुम्ही त्या अवस्थेत पाहून काही बोलू शकलो नाही. मला माफ करा भाभी, माझा हेतू चुकीचा नव्हता, पण तुमचे सौंदर्य पाहून मी स्वतःला आवरू शकलो नाही. तेव्हा भाभी आपल्या खोलीत जाऊन चार्जर घेऊन आल्या आणि माझ्या शेजारी बसल्या. मग त्या म्हणाल्या, जे झालं ते चांगलंच झालं अरुण, कारण या परिस्थितीत मला तुमची कठोर गरज आहे. मी भाभींना म्हणालो, माझ्याकडून काय काम आहे तुमचं भाभी? सांगा, मी नक्की ते पूर्ण करेन. तेव्हा भाभीने त्याचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले. त्यांच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला होताच माझे अंग थरथरायला लागले. मी भाभींच्या डोळ्यात डोळे टाकून एकसारखा पाहत होतो. भाभी म्हणाल्या, बघ अरुण, भाऊसाहेब तुमच्या मित्राने 5 वर्षात मला कधीच काही दिलं नाही, पण पहिल्यांदा जेव्हा मी तुम्हाला पाहिलं तेव्हापासून मी तुमच्या व्यक्तिमत्वावर फिदा झाले. माझ्या मनात प्रश्न होते, पण त्यांची उत्तरे फक्त तुमच्याकडे होती. मी म्हणालो, मला काही कळले नाही भाभी, तुम्ही काय म्हणू इच्छिता? तेव्हा भाभी म्हणाल्या, हाच प्रश्न तुम्ही मला विचारला होता की मी अजून आई का झाली नाही. त्यात चूक तुमच्या मित्राची आहे, कारण लग्नापूर्वी तुमचा मित्र खूप पातळ होता. कोणतेही कपडे त्याला व्यवस्थित येत नव्हते, म्हणून त्याने डॉक्टरकडे लठ्ठपणाची औषधं खाल्ली आणि आपले शरीर खराब करून घेतले. त्या औषधाचा परिणाम त्याच्या शरीरातील विविध अवयवावर झाला. प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून जे हवं असतं ते तो मला कधीच देऊ शकला नाही. आता 6 महिने झाले मी ते सुख, तो आनंद त्याच्याकडे मिळवासाठी तरसत आहे. भाभी बोलत असताना माझे हात त्या घट्ट धरत होत्या. माझे लक्ष फक्त त्यांच्या हलणाऱ्या ओठांवर होते. आज माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. मी तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. मला काय बोलावे ते सुचत नव्हते. मी फक्त ऐकत होतो. भाभींनी दोन्ही हातांनी माझा चेहरा पकडला आणि एकटक नजरेने माझ्या डोळ्यात डोळे टाकून पाहू लागल्या. हळूहळू ओठ ओठांपर्यंत आले. संजय त्याच्या खोलीत गाढ झोपला होता. मलाही भाभींना मिठी मारायची खूप इच्छा झाली होती, पण भीती वाटत होती, मित्राच्या बायकोशी असे वागू शकतो का मी? म्हणून मी भाभींपासून थोडा लांब सरकलो. तेव्हा भाभी म्हणाल्या, काय झाले अरुण? तुम्ही माझी इच्छा पूर्ण करू शकत नाही का? तुम्ही तुमच्या मित्रासारखे स्वार्थी आहात का? मी म्हणालो, अशी गोष्ट नाही भाभी, मी घरात पाहुणा म्हणून आलो आहे. तुमच्याबद्दल मनात असा विचार नव्हता. भाभी म्हणाल्या, पण माझ्याबद्दल तर विचार करा. जी गोष्ट मला हवी आहे ती द्या, बाकी माझे तुमचे काही देणे घेणे नाही. भाभी माझ्या अगदी जवळ येऊ लागल्या होत्या. मनात होतं की भाभींना मिठी मारावी, पण हिंमत होत नव्हती. पुन्हा भाभीने माझे दोन्ही हात त्यांच्या हातात पकडले. त्या क्षणी मी त्यांना घट्ट मिठीत दाबले. भाभी मला साथ देऊ लागल्या. मी भाभींचा हात पकडून माझ्या खोलीत घेऊन आलो आणि दाराला कडी लावली. ओठावर ओठ ठेवून 1.25 तास ओठांचा रस चाकत राहिलो. भाभींना मला सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती, कारण एवढ्या दिवसांनी त्यांच्या मनातली इच्छा आज पूर्ण होणार होती. हळूहळू भाभीने मी आपले बाजूला ठेवले. रात्रभर 3 वेळा मी भाभींना भरभरून प्रेम देऊन आनंदित केलं. सकाळी लवकर उठून भाभी आपल्या खोलीत गेल्या. आज माझे प्रशिक्षण सुरू होणार होते. सकाळी 9 वाजता संजय ऑफिसला गेला तेव्हा मी आणि भाभी स्विमिंग पूलमध्ये सोबत पोहू लागलो होतो. आता त्यांचा हात माझ्या त्या ठिकाणी टच झाल्याची जाणीव होत नव्हती,
कारण त्यांच्या हातांची मला सवय झाली होती. संध्याकाळी 4 वाजता मी प्रशिक्षण करून आल्यावर माझे डोळे भाभींना शोधण्यात व्यस्त असायचे. त्या जिथे दिसायच्या तिथेच मी भरभरून प्रेम करायला सुरुवात करायचो. भाभींचे दिवसही पालटले होते. त्यांच्या मनात जी इच्छा होती ती साध्य होताना दिसत होती. पण प्रश्न असा पडला होता की नावं जुळवायची कोणाची? पण असो, आपल्यामुळे जर दुसऱ्याला आनंद मिळत असेल तर ते काम चुकीचे असले तरी त्या व्यक्तीच्या आनंदित चेहऱ्याकडे पाहून मला एक वेगळीच भावना जागरूक होत असे. पुढचे 4 दिवस असेच वैशिष्ट्यपूर्ण होते. माझे प्रशिक्षण सकाळी 11 ते संध्याकाळी 4 असे होते. पण माझे मन मात्र सकाळी 7 वाजता भाभींच्या विचारात रमून जायचे. संजय सकाळी 9 वाजता ऑफिसला निघून गेल्यानंतर आम्ही दोघे एका वेगळ्याच विश्वात हरवून जायचो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आंघोळ करून खोलीतून बाहेर पडलो तेव्हा भाभी आधी स्विमिंग कॉस्च्यूममध्ये तयार होत्या. त्यांचा हिरवा रंगाचा स्विमिंग कॉस्च्यूम त्यांच्या गोऱ्या बाहूंवर अगदी खुलून दिसत होता. मी म्हणालो, भाभी एवढ्या लवकर तयार? भाभी हसत म्हणाल्या, भाऊसाहेब, तुम्ही म्हणालात ना की 2 दिवसात शिकेन. मला तुमचा शब्द पाळायचा आहे. आम्ही पुन्हा पूलमध्ये उतरलो. आता भाभींची भीती पूर्णपणे बदलली गेली होती. त्या आता आत्मविश्वासाने हातपाय हलवत होत्या. मी त्यांना आधार देत होतो. 1 तासाच्या सरावानंतर भाभी मला म्हणाल्या, अरुण बघ, मी आता एकटीच पोहते. आणि त्यांनी माझा आधार सोडून 2 फूट पोहण्याचा प्रयत्न केला, पण लगेच बुडायला लागल्या. मी त्यांना उचलले. त्या माझ्या कुशीत श्वास रोखून धरून होत्या. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, तुम्ही नसतास तर मी बुडाले असते. मी म्हणालो, मी आहे ना तुमच्यासाठी. त्या क्षणी भाभींनी माझ्याकडे असे पाहिले की माझे मन थरथरले. आम्ही पोहणे संपून बाहेर आलो. नाश्त्याच्या वेळी भाभी माझ्या अगदी जवळ बसल्या होत्या. मी विचारलं, भाभी तुमचं माहेर कुठचं आहे? भाभी म्हणाल्या, माझं माहेर साताऱ्याला. बाबा सेवानिवृत्त अधिकारी आहेत. आई गृहिणी. 2 भाऊ आहेत, दोघेही परदेशात आहेत. मी विचारले, तुम्ही काय शिकलात? भाभी म्हणाल्या, मी MA इंग्रजीत झाले आहे, पण नोकरी करायची संधी मिळाली नाही. लग्न झालं मग बघू म्हणून राहिले. त्यांच्या डोळ्यात हलकीशी खंत होती. मी म्हणालो, भाभी तुम्ही खूप हुशार आहात. तुम्हाला नोकरी सहज मिळेल. भाभी माझ्याकडे पाहत म्हणाल्या, तुमच्यासारखा आधार मिळाला तर नक्की. त्या शब्दात काहीतरी अनोखं होतं. मी गप्प राहिलो. दुपारी झोपेतून उठल्यावर भाभी मला म्हणाल्या, अरुण आज तुमच्यासाठी खास जेवण बनवलं आहे. मी विचारलं, काय? भाभी म्हणाल्या, तुम्हाला आवडतो तो पुलाव. मी खुश झालो. संध्याकाळी प्रशिक्षणातून परतल्यावर भाभीने पुलाव, सोयाबीनची भाजी, रायते आणि गोड पापड अशी थाळी लावली होती. मी म्हणालो, भाभी हे तर पच्चपक्वान्न झाली. भाभी हसल्या. त्या रात्री संजय पुन्हा उशिरा आला. तो येईपर्यंत आम्ही दोघी सोफ्यावर बसून चित्रपट पाहत होतो. संजय आल्यावर मी त्या दिवशी लवकरच निजायला गेले, पण मनात मात्र खूप काही सुरू होतं. मी विचार करत होतो की हे जे चाललं आहे ते बरोबर आहे का? एकीकडे माझा मित्र, दुसरीकडे त्याची बायको जी माझ्याकडे अपेक्षा करते आहे, पण तरीही भाभींचे ते आकर्षक रूप, त्यांचा मायेचा आवाज, त्यांची स्पर्शाची ओढ यामुळे स्वतःला मी आवरू शकत नव्हतो. तिसऱ्या दिवशी सकाळी भाभी माझ्यासाठी कॉफी घेऊन आल्या. मी ती पित असताना भाभी माझ्या मागे उभ्या राहिल्या आणि त्यांनी हळुवारपणे माझ्या डोक्यावरून हात फिरवला. माझा थरकाप उडाला. भाभी म्हणाल्या, तुमचे केस खूप सुंदर आहेत अरुण. मी काही बोलू शकलो नाही. भाभी पुढे म्हणाल्या, संजयचे डोके आता पूर्णपणे टक्कल झाले आहे. लग्नापूर्वी तोही असाच दाट केसांचा होता. मी शांतपणे ऐकत होतो. मग भाभी माझ्या शेजारी येऊन बसल्या. म्हणाल्या, तुम्ही कधी विचार केला आहे का अरुण, एखादी स्त्री आपल्या नवऱ्याकडून काय अपेक्षा करते? मी म्हणालो, प्रेम, सुरक्षितता, साथ. भाभी हसून म्हणाल्या, आणि याशिवाय काही? मी गप्प होतो. भाभी म्हणाल्या, स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव हवी असते. तिला असे वाटले पाहिजे की ती इच्छित आहे, तिची कदर केली जात आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. संजय मला कधीच असं वाटू देत नाही. तो फक्त आपल्या कामात, पैशात, प्रतिष्ठेत मग्न आहे. माझ्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही, प्रेम नाही, आपलेपणा नाही. मी हळुवारपणे भाभींचा हात हातात धरला. त्या थोड्या वेळासाठी गप्प बसल्या. मग म्हणाल्या, तुम्ही आलात तेव्हापासून मला नवा उत्साह वाटू लागला. तुमच्या संजयच्या आधीचे गुण आहेत. तो जसा होता तसा तुम्ही आहात. म्हणून त्या अर्धवट थांबल्या. मी विचारले, म्हणूनच काय? भाभी म्हणाल्या, म्हणूनच मी तुमच्याकडे आकर्षित झाले. त्या संध्याकाळी संजय लवकर घरी आला. तो आला तेव्हा मी आणि भाभी बाल्कनीत बसून गप्पा मारत होतो. संजय म्हणाला, अरे अरुण, तुझं प्रशिक्षण कसं चाललं आहे?
मी म्हणालो, छान चाललं आहे. EVMची सर्व प्रक्रिया शिकलो. काल तर प्रात्यक्षिक परीक्षाही दिली. संजय म्हणाला. गव्हर्नमेंटचे लोक निवडणुकीच्या तयारीत पूर्ण झोकून देऊन काम करतात. भाभी म्हणाल्या, तुम्ही प्रायव्हेट कंपनीत असून खूप मेहनत करता. संजय हसला. तो म्हणाला, प्रायव्हेट म्हणजे मेहनत, गव्हर्नमेंट म्हणजे आराम असे नसते. अरुणसुद्धा खूप मेहनत करतो. मी हसलो. त्या रात्री जेवताना संजय म्हणाला, अरुण, उद्या शनिवार आहे. मी सुट्टी घेतली आहे. चल आपण तिघे लोणावळ्याला फिरायला जाऊया. मी म्हणालो, बरं, मला तर अजिबात हरकत नाही. भाभी म्हणाल्या, मी खूप दिवसांनी बाहेर फिरायला जाणार आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण मला जाणवली की तो आनंद माझ्यासोबत बाहेर जाण्याचा होता, फक्त लोणावळ्याचा नाही. शनिवारी सकाळी आम्ही लवकर निघालो. संजय गाडी चालवत होता. मी शेजारी बसलो होतो. भाभी मागे होत्या. गाडीत संगीत सुरू होतं. संजय म्हणाला, अरुण, बघ पुण्याची सकाळ किती सुंदर असते. मी बाहेर पाहिले. धुके, हिरवळ, उंचावर ढग, खरोखरच सुंदर होतं. लोणावळ्याला पोहोचल्यावर आम्ही बुशी डॅमला गेलो. तिथे पाण्याचे फवारे, गर्दी, रमत गमत होती. भाभी फिरायला खूप खुश होत्या. त्यांनी मला सांगितलं, अरुण, फोटो काढा. मी फोटो काढत होतो. एका फोटोसाठी भाभी माझ्या अगदी जवळ उभ्या राहिल्या. संजय दुसरीकडे बोलत होता. त्या क्षणी भाभींचा हात माझ्या पाठीवर हलका होता. मी हादरलो, पण संजयला काही कळालं नाही. मग आम्ही तिघे बसून चहा प्यायलो. संजय म्हणाला, अरुण, तुझी बायको आणि मुलं कशी आहेत? मी म्हणालो, ते सगळे छान आहेत. स्वाती म्हणाली होती की मुलं तिला खूप विचारतात की बाबा कधी येणार. संजय म्हणाला, प्रेमाचं नातं असंच असतं. भाभी गप्प बसल्या. मला वाटलं त्यांना काय वाटत असेल, त्यांना माझी बायको आणि मुले पाहून काय वाटत असेल. मी पटकन विषय बदलला. दुपारी जेवताना भाभी म्हणाल्या, तुम्ही माझ्यासाठी फोटो पाठवा ना. मी म्हणालो, नक्की. संजय म्हणाला, किती फोटो काढले रे तुम्ही दोघांनी? मी म्हणालो, काही दृश्यांचे काढले, काही भाभींचे. संजय हसून म्हणाला, तूही माझा फोटो काढ. मी संजयचाही फोटो काढला. त्या दिवशी संध्याकाळी परतल्यावर भाभी थकल्यासारख्या झोपल्या. संजयही लवकर झोपला. मी मात्र बराच वेळ जागत होतो. प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस उद्या होता. मी परत जाणार होतो. या 4 दिवसात भाभींशी जे घडलं ते अविस्मरणीय होतं, पण त्याचबरोबर अपराधीपणाची भावनाही होती. संजय माझा मित्र. त्याच्या बायकोशी असं करणं योग्य नव्हतं, पण तरीही माझं मन 2 बाजूंनी फाटलं होतं. 10व्या दिवशी माझे प्रशिक्षण संपले. मी त्या दिवशी प्रशिक्षण संपल्यानंतर एक छोटा सोहळा झाला. सर्व प्रशिक्षणांना प्रमाणपत्र देण्यात आली. मी प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडलो तेव्हा संजयचा फोन आला. तो म्हणाला, अरुण, आज तुझा शेवटचा दिवस आहे ना? चल, रात्री आपण बाहेर जेवायला जाऊ. उद्या तू जाणार आहेस? मी म्हणालो, बरं. संध्याकाळी आम्ही तिघे पुण्यातील एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. संजयने बऱ्याच डिश ऑर्डर केल्या. भाभी मला सांगत होत्या, हे तुम्हाला आवडेल, हे खा. संजय म्हणाला, सोनाली, अरुणला जे खायचं आहे ते सांगू दे. भाभी हसल्या. त्या रात्री खूप गप्पा झाल्या. संजयने मला म्हटले, अरुण, तू परत जातोस तेव्हा माझ्या सासऱ्यांना भेटून जा. त्यांना तुझ्यासारखे शिक्षक आवडतात. मी म्हणालो, ठीक आहे. रेस्टॉरंटमधून परतल्यावर संजय थकल्यामुळे लवकर झोपला. मी खोलीत जाऊन सामान बांधत होतो. इतक्यात दारावर हळू आवाज झाला. मी दार उघडलं. भाभी उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मी घाबरलो. मी म्हणालो, भाभी, काय झालं? भाभी म्हणाल्या, तू उद्या जाणार आहेस अरुण? मी तुझ्याशिवाय कशी राहू? त्यांनी माझा हात धरला. मी त्यांना आत घेतलं. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोललो. भाभी म्हणाल्या, तुझ्यामुळे मला खरं जगणं कळालं अरुण. संजयने मला फक्त घर, पैसा आणि सोयी दिल्या, पण प्रेम, आपुलकी, समजूतदारपणा तू दिलास. मी म्हणालो, भाभी, हे सगळं योग्य नाही. भाभी म्हणाल्या, मला ठाऊक आहे, पण मनाचे काय करावे? ज्याच्याकडे मन ओढ घेते त्याला विसरता येत नाही. त्या माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडल्या. मी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होतो. सकाळी माझी निघण्याची वेळ झाली. संजयने मला गाडीत बसवलं. भाभी घराच्या दारात उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्या हसत होत्या. मी त्यांना हात हलवला. संजय म्हणाला, सोनाली, अरुणला येण्यास सांग परत. भाभी म्हणाल्या, नक्की या भाऊसाहेब. मी हसलो. बसमध्ये बसल्यावर मी खिडकीतून बाहेर पाहिले. पुण्याची झाडी, डोंगर, गर्दी सगळं मागे सरकत होतं, पण माझ्या मनात मात्र भाभींचा चेहरा, त्यांचे शब्द होते, त्यांचे स्पर्श होते. मला वाटलं, ही गोष्ट इथेच संपली पाहिजे, कारण पुढं जाणं धोक्याचं होतं. पण मनातून काढता येईल का एवढं सगळं? नाही, हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणारं होतं.
बस चालू झाली. मी डोळे मिटून घेतले. समोर भाभींचा चेहरा होता. त्यांचे हात, त्यांचे ओठ, त्यांचे हास्य. मी स्वतःला विचारले, हे बरोबर होते का? उत्तर मला माहीत नव्हतं. पण एक होतं, मला खरंच भाभी आवडत होत्या. त्या शारीरिक आकर्षण नव्हतं, त्यांच्या व्यक्तिमत्वातील सज्जता, त्यांचा एकाकीपणा, त्यांच्या प्रेमाची भूक, या सगळ्यांनी मी भारावून गेलो होतो. संध्याकाळी मी घरी पोहोचलो. स्वातीनं दार उघडलं. ती म्हणाली, खूप दिवस झाले, ये ना आत. मुलांनी धावत येऊन मला मिठी मारली. मी त्यांना घट्ट धरून ठेवले. डोळ्यात पाणी होतं. स्वाती म्हणाली, काय झालं? खूप दिवसांनी आलास म्हणून? मी म्हणालो, हो, मुलांना खूप दिवस मिस केलं. पण मनात मात्र भाभी होत्या. आणि मला जाणवलं की हा विचार आयुष्यभर मी विसरू शकत नव्हतो. 2 आठवड्यांनी माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला. पुण्याचा नंबर होता. मेसेज उघडला तर लिहिले होते, अरुण, मी नोकरीला लागले एका शाळेत इंग्रजीची शिक्षिका म्हणून. तुझ्यामुळे हे शक्य झालं. तू मला दिलेला आत्मविश्वास माझ्या कामी आला. धन्यवाद सोनाली. मी हसलो आणि रिप्लाय केला, खूप खूप शुभेच्छा भाभी. तुम्ही यशस्वी व्हाल हे मला माहीत होतं. काळजी घ्या. त्या रात्री स्वाती मला म्हणाली, अरुण, तू पुण्यात कुणाच्या घरी होतास? मी म्हणालो, माझा मित्र संजयच्या. स्वाती म्हणाली, त्याची बायको कशी आहे? मी थोडा थांबलो. मग म्हणालो, खूप चांगली आहे, नम्र, सुशिक्षित. स्वाती म्हणाली, बरं. तिने पुढे काही विचारले नाही, पण तिच्या नजरेत काहीतरी होतं. मी टाळलं. काही महिन्यांनी संजयचा फोन आला. तो म्हणाला, अरुण, सोनालीला नोकरी लागली. तू कधी पुण्याला येणार आहेस? मी म्हणालो, निवडणुकीच्या वेळी येईन. संजय म्हणाला, बरं, ये की. सोनाली तुझ्यासाठी खास पुलाव बनवणार आहे. मी हसलो, पण मनात विचार आला, आता गोष्टी बदलल्या आहेत. आता तशी संधी येणार नाही. आणि ते बरोबरच होतं. पण काही क्षण, काही आठवणी अशा असतात की त्या कधीच विसरता येत नाही. ते स्विमिंग पूल, ते सकाळचे दिवस, त्या भाभींच्या ओठांवरचे हास्य, त्यांच्या डोळ्यातले अश्रू, हे सगळं माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं. आयुष्य कधी कधी आपल्याला अशा वळणावर आणतं की आपण बरोबर आहोत की चूक हे ठरवू शकत नाही. पण त्या क्षणात जी भावना होती ती खरी होती. ती व्यक्ती आनंदी होती आणि त्या आनंदाचा एक भाग बनणं, मग ते कितीही चुकीचं असलं तरी मनाला एक वेगळीच शांती देते. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.